कामोठेमधील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी 10वी, 12वी तसेच CCSE स्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कर्मवीर अण्णांनी आपले संपूर्ण जीवन गोरगरिबांच्या शिक्षणासाठी घालवले। त्यांना शिक्षण मिळावे यासाठी धडपडणाऱ्या कर्मवीरांची जयंती साजरी करताना विद्यार्थी गौरव हा प्रमुख हेतूने त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीरांचा वारसा जपावा हा संदेश देत रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वडाचे झाड आहे हे लक्षात घेऊन वडाचे रोपटे लावून त्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन प्रत्यक्ष कार्यक्रमाची सुरुवात झाली। मित्रांनो, आपल्या देशाने इतकी प्रगती केली, त्याच्यामध्ये मूळ कुठला असेल तर कमवा आणि शिका आपल्याला दिले अण्णांनी। त्या कमवा आणि शिकामधून शिकलो आपल्याला समाजाला सामाजिक कामामध्ये इंटरेस्ट आपल्याला मिळालं, हे फार मोठं शिक्षण आहे। एरवी बॅरिस्टर झालेले आता अनेक वकील आम्ही पाहतोय का इथं आपले लॉ कॉलेज आहे, पण आम्हाला कुठं जायचं आहे, लंडनला जायचं आहे आणि तिथं जाऊन LLM घ्यायचं आहे। इथं आल्यानंतर पाहतोय की त्यांच्यापेक्षा आपल्याकडे इथं झालेले LLM जे आहेत ते तिथं भारी ठरत असतात आणि त्यांचं कामकाज पाहाल तर तुम्हाला जास्त दिसतंय, इतर विद्यार्थी सुद्धा। तर अशा पद्धतीनं आपल्याला इथलं शिक्षण सुद्धा भारी आहे आणि मला अभिमान वाटतो की लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल किंवा स्टेट बोर्डाचं शिक्षण इथे मिळालं इंग्लिश शिक्षण। मागच्या वेळेला आपण पूर्ण तालुक्यामध्ये, या तालुक्याने पनवेल तालुक्यामध्ये जे आपण पाहायला गेलात तर ही कामोठ्यासारखी मोठी कॉलनी आहे, इथे 10-12 इंग्लिश मीडियम स्कूल आहेत, पलीकडे खारघर आहे तिथे 10-12 स्कूल आहेत, कणगोली आहे तिथे स्कूल आहेत, नवीन पनवेलला स्कूल आहेत आणि पनवेल तालुका पूर्ण आहे। तिथे 5,70,000 वोटर आहेत, सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ प्लस ग्रामीण भागाचे जिल्हा परिषद संघ। तर त्या अख्ख्या तालुक्यामध्ये आपल्या ह्या शाळेनं पहिला नंबर काढला, म्हणजे हे जर पाहायला गेला। यावेळी विद्यालयाचे चेअरमॅन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्मवीरांचे विचार हेतू प्रेरणा घेण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। मुझे पूरा विश्वास है कि पूरे कामोठे में जो सारे एजुकेशनल इंस्टीट्यूट्स है, आज उन सारे एजुकेशनल इंस्टीट्यूट में सबसे ज़्यादा अगर पेरेंट्स की चहेती अगर कोई स्कूल है तो उसका नाम रामशेठ ठाकुर स्कूल है। और इस लोकप्रियता को हासिल कराने के लिए अगर सबसे ज़्यादा योगदान किसी का है तो जितना मैनेजमेंट का हो सकता है, जितना प्रिंसिपल और टीचर्स का हो सकता है, उससे कई ज़्यादा आप स्टूडेंट्स और पेरेंट्स का है। क्योंकि मेहनत आप कर रहे हैं और इस मेहनत के फलस्वरूप आज स्कूल का नाम न सिर्फ एकेडमिक्स, उसके साथ साथ कल्चरल, उसके साथ साथ स्पोर्ट्स और सभी क्षेत्रों में, जिस क्षेत्र में स्कूल आगे जा सकता है, स्कूल का यहाँ पर स्टूडेंट आगे जा सकता है, वहाँ पर आगे जाने के लिए आपके हर सब प्रयास इसमें स्कूल का नाम हर प्लेटफॉर्म पर रोशन करने के लिए मदद करता रहता है। मैं इस अवसर पर आप सभी को शुभकामनाएं देना चाहता हूं और आपके माध्यम से ये स्कूल और आगे बढ़ता रहे, आपकी शिक्षा, आपकी पढ़ाई, इसमें स्कूल कहीं भी पीछे ना रहे, इसके लिए रामशेठ ठाकुर जी के नेतृत्व में हम सभी मिलकर प्रयास करते रहेंगे। महाराष्ट्रातले 15 जिल्हे आणि कर्नाटकातला 1 जिल्हा असं 16 जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं कार्यक्षेत्र विखुरलेलं आहे। अशा खंडातली सगळ्यात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून आपण म्हणतो आणि म्हणून यामध्ये जवळजवळ 15,000 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे। त्याच्यामध्ये 12,500 शिक्षक कर्मचारी आहेत, 2,500 शिक्षकेतर कर्मचारी आहेत, 4.5 लाख विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि एवढा प्रचंड व्याप या रयत शिक्षण संस्थेचा वाढलेला आहे की या ठिकाणी कर्मवीर भाऊराव अण्णांच्या नंतर या संस्थेला जे द्रष्ट नेतृत्व मिळालं
ते अगदी यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, रामशेठ ठाकूर साहेब असतील, भागीरथ काका असतील, रावसाहेब शिंदे असतील, एन.डी. पाटील साहेब असतील, अनेक मान्यवर, या मान्यवरांच्या नेतृत्वाखाली ही रयत शिक्षण संस्थेची प्रगती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगरे, राजेश गायकर, प्रदीप भगत, माजी नगरसेवक विकास खरत, डॉक्टर अरुण कुमार भगत, आशाताई भगत, भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी, प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, अविनाश कुलकर्णी यांच्यासह पर्यवेक्षिका, पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.